सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पाहतायत युनिटी कप 2024. आज या स्पर्धेचा दुसरा दिवस. आपण पाहता एक सुंदर क्रीडा स्पर्धा. मीरा भाईंदर परिसराला आवडणारं क्रिकेट या मैदानावरती आपण सातत्यानं पाहिलंय आणि आजच्या दिवसात देखील एक जबरदस्त क्रिकेट या मैदानावरती एक गाव एक फॉर्मॅटच्या माध्यमातून आपण पाहणार आहात. एक सुंदर क्रीडा स्पर्धा. अगदी जर पाहिलं तर भाईंदर परिसरामध्ये मोठमोठ्या स्पर्धा आपण सातत्याने पाहिल्या आहेत, परंतु युनिटी कपचं आयोजन हे दमदार रीतीने आपण प्रत्येक वर्षी काही ना काही वेगळे करण्याचा पराक्रम या संपूर्ण आयोजकांच्या माध्यमातून केलं जाते. चला वेळेची दिरंगाई करू नका. KB11 मिरवड विपक्षात जर पाहिलं तर MS11 सातपाटी या दोन टीमच्या माध्यमातून आजच्या दिवसातील पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यानंतर दुसरी मॅच खेळवण्यात येईल. एका बाजूला फिरोज 11 मलाड विपक्षात टीम रॉयल मराठा वन साइड आणि तिसरा मॅच आजच्या दिवसातील साई माऊली बोरिवली त्यांच्या विपक्षात टीम खेळेल ती म्हणजे रायझिंग स्टार जोगेश्वरी. आणि आजच्या दिवसातील चौथा सामना परी 11 धाकटी डहाणू विपक्षात टीम जर पाहिलं तर जॉली बॉईज मुंब्रा. या अगदी जर पाहिलं तर 8 संघ आजच्या दिवसात ते संपूर्ण मालिकेच्या माध्यमातून खेळताना दिसतील, या स्पर्धेच्या माध्यमातून खेळताना दिसतील. 3 दिवसीय ही स्पर्धा आपण पाहतायत आणि एक जबरदस्त क्रीडांगण. अगदी जर पाहिलं तर प्रत्येकांना आवडणारे क्रीडांगण आपण पाहत आहेत. दोन्ही टीम्सला विनंती असेल एक एक अतिरिक्त खेळाडू आमच्यापर्यंत पाठवून द्या. 2 पंच ऑफिशियल मैदानाच्या आतमध्ये गेले आहेत, त्यांचं देखील कौतुक असेल. कालच्या दिवसापासून अप्रतिम मेहनत त्याने देखील संपूर्ण स्पर्धेमध्ये घेतल्यात. ऑफिशियल पंच अप्रतिम आपल्या सातत्याने पाहायला मिळत आहेत. अमोलजी बेतस्कर सर असतील, मोंटीजी घोडेकर सर असतील, हे सातत्याने जर पाहिलं तर चांगली पंचाची भूमिका त्यांच्या माध्यमातून अदा केली जाते. आणि 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत. पहा लक्षात ठेवा, तुम्हाला 4 षटकं 20 मिनिटाच्या आत कंप्लीट करायचे आहेत. आणि त्यानंतर जर पाहिलं तर काही स्पर्धेतील नियम आहेत. 3 षटकानंतरच मैदानाच्या आतमध्ये पाणी जाईल, याची देखील दखलता घ्या. कोर कमिटी प्रत्येक अगदी जर पाहिलं तर नियम आमच्यापर्यंत पोहोचवत असताना 3 षटकांच्या नंतरच तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाणी दिलं जाईल. त्यानंतर जर पाहिलं तर 5 षटकांचा फॉर्मॅट. पहिलं षटक बॅटिंग पॉवर प्ले, त्यानंतर पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या षटकामध्ये तुम्हाला एक मुभा असेल, ती म्हणजेच पॉवर प्लेची. आणि त्यानंतर जर पाहिलं तर त्या षटकामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त धावा या मैदानाच्या आतमध्ये बनवावं लागेल. हे मैदान जर पाहिलं तर एक प्लेन साफ सुथरं मैदान आपल्याला पाहायला मिळते. आउटफील्ड जर पाहिली तर अगदी फार सुंदर आउटफील्ड या संपूर्ण क्रीडांगणाची आपण पाहत आहेत. मॅचला सुरुवात होईल. आजच्या दिवसाला देखील थोडासा उशीर झालाय जरूर. 10 वाजून 14 मिनिटं झालेत. चला विनंती असेल 1 मिनिटाच्या आत मैदानाच्या आतमध्ये पहिला बॉल डिलिव्हर होणं फार महत्त्वाचं राहील. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये उतरले गेलेत. एका बाजूला जर पाहिलं तर मोनिश आणि दुसऱ्या बाजूला भोला यांना आपण कित्येक स्पर्धेमध्ये पाहिले. मीरा भाईंदर परिसरातून खेळत असताना जबरदस्त कामगिरी त्याची सातत्याने राहिले. परंतु दुसऱ्या बाजूला मनीष देखील एक जबरदस्त फलंदाज आहेत. या मॅचमध्ये या संपूर्ण स्पर्धेमध्ये आजच्या दिवसात काय पराक्रम करतील हे पाहणं महत्त्वाचं राहील. टॉस का बॉक्स आपण जर पाहिलं तरी WSP11 ही टीम संपूर्ण या स्पर्धेचे आयोजक आहेत आणि टॉस बॉक्स देखील अप्रतिम या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहत आहेत. डिका स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून जुळले गेलेले प्रेक्षक वर्ग या सकाळच्या सत्रामध्ये त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आम्ही व्यक्त करतोय. या सुभाषचंद्र बोस मैदानावरती या भाईंदर नगरीमधील एक सर्वात सुंदर मैदान आणि आजच्या या दुसऱ्या दिवसातील पहिल्या मॅचला आपण सुरुवात करतोय. एका बाजूला KB11 मीरा रोड विपक्षा टीम पाहायला मिळते. MS11 सातपाटी नाणेफेक जिंकल्यानंतर KB11 मीरा रोड टीमने जर पाहिलं तर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. 2 आघाडीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उतरले गेलेत आणि 5 षटकामध्ये किती धावा करण्याचा प्रयत्न केला जाईल हे पाहणं महत्त्वाचं राहील. षटक क्रमांक पहिल्यामध्ये अवधूत या ठिकाणी गोलंदाजीसाठी आलेत. पहिलाच बॉल ऑन साइडला सुंदर फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक आहेत, परंतु यावेळेला जर पाहिलं तर सुंदर झेल. पहिल्याच बॉल वरती पहिली विकेट मिळवून दिली आहे. अर्थातच जर पाहिलं तर MS11 सातपाटी टीमसाठी अवधूतने जबरदस्त झेल टिपलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने पहिल्या चेंडूवरती पहिला धक्का. KB11 मीरा रोड टीम प्रथमतः बॅटिंग करत असताना
पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवून दिले. अगदी जर पाहिलं तर अवधूत या गोलंदाजाचे, आणि अगदी जर पाहिलं तर सातपाटी या टीमचे एक ट्रेडमार्क गोलंदाज म्हणून अवधूतला आपण सातत्याने पाहतोय. प्रत्येक स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर एक गाव एक फॉर्मॅट हा संघ संपूर्ण पालघर पट्ट्यामध्ये खेळत असतोय. आणि आज जर पाहिलं तर या भाईंदर नगरीमध्ये येऊन पहिल्याच बॉलवरती प्रभावित केले सातपाटी टीमने. पहिल्या बॉलवरती विकेट गेले. धावसंख्या 0 असताना पहिला धक्का KB11 मिरर रोड या टीमला लगावला जातोय. पास सुरुवात तितकीशी आता मात्र चांगली होताना दिसत नाही आहे, परंतु एक विकेट जरूर गेला आपल्या टीमचा. परंतु अगदी जर पाहिलं तर पहिल्या बॉलवरती विकेट गेल्या, परंतु त्यानंतर कमबॅक करणं हे फार महत्त्वाचं राहील. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अभिषेक एंटर झालेत मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी 3ऱ्या क्रमांकावरती. ओव्हर दी विकेटने ओहो चांगली लाईन पाहायला मिळाली. अगदी जर पाहिलं तर जबरदस्त लाईन होती. खुलत टाकलेला बॉल होता. तिथून जर पाहिलं तर यष्टीरक्षक सुंदर यष्टीरक्षक करतायत, आणि हा देखील बॉल आतापर्यंत जर पाहिलं तर डॉटच्या माध्यमातून राहतोय. चांगली गोलंदाजी. अगदी जर पाहिलं तर KB11 मिररोडच्या विपक्षात खेळत असताना तो संघ किती मोठा या भाईंदर परिसरातील मिररोड परिसर हे पाहिलं जात नाही आहे, परंतु आमच्या माध्यमातून जेवढी चांगली गोलंदाजी होईल तेवढी चांगली गोलंदाजी करतायत. या पुढचा बॉल आता मात्र जर पाहिलं तर स्लाइस करण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु टप्पा चांगला पाहायला मिळाला. गुड लेंथवर टप्पा उडाला. तिथून जर पाहिलं तर सर्व विकेट किपरच्या हातामध्ये आतापर्यंत पहिल्या षटकातील चेंडू फेकून झालेत जवळपास जर पाहिलं तर 3, आणि संघाची धावसंख्या 0च्या घरामध्ये. थोडंसं दडपणामध्ये मिररोडचा संघ जाणवला जातोय, परंतु चांगली बॅटिंग करणं अपेक्षित राहील. आपण एक चांगलं क्रिकेट खेळतायत सातत्याने मीरा भाईंदर परिसरामध्ये. सेन्सिबल क्रिकेट फक्त आणि फक्त ढकलून देण्याचं काम केलं गेलं, कट केले गेले, आणि पाहता पाहता बॉल निघून जाते पॉईंट रिझनला. एक सिंगल आता मात्र जर पाहिलं तर 4 चेंडू फेकून झाले आहेत. एक गडी बाद. KB11 मीरा रोड टीम प्रथम बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत, आणि आता मात्र स्ट्राईक एंडवरती भोला आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकानंतर आपण रिलीज प्ले मैदानाच्या आतमध्ये घेऊन जाणार आहोत. यस ओके असेल खेळाडू देखील. बॉलर तयार. भोला एक सेन्सिबल क्रिकेट आहेत, आणि ते त्याने सातत्याने जाणले गेले, आणि आता मात्र जर पाहिलं तर चेंडूचा टप्पा ओळखला नाही आहे. पहिलाच बॅटचं स्विंग तितकंसं प्रॉपर नव्हतं. सर विकेट किपरच्या हातामध्ये हा देखील बॉल डॉटच्या माध्यमात राहतोय. हे षटक सातपाटी टीमच्या नावावरती राहिले. आतापर्यंत अगदी जर पाहायचं गेलं तर 5 बॉल फेकून झाले. संघाची धावसंख्या फक्त आणि फक्त 1 धाव फटकावरती. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेला जर पाहिलं तर बॅट अँड बॉलचं कुठल्याही प्रकारचं इन्व्हॉल्व नाही आहे. यष्टी रक्षकाचं देखील कौतुक करावं लागेल. ज्याप्रमाणे जर पाहिलं तर निलेश आहेत, दिवेश आहेत यष्ट्यांच्या मागे, जबरदस्त यष्टी रक्षण त्यांच्या माध्यमातून झालंय. पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झाला. प्रथम बॅटिंग करत असताना KB11 मीरा रोड या टीमची धावसंख्या 1 गडी बाद 1च्या घरामध्ये. पहिले षटक तर राहिलं. अगदी जर पाहिलं तर सातपाटी टीमचे गोलंदाज जे होते अवधूत, त्याने जबरदस्त कामगिरी मैदानाच्या आतमध्ये केली. पहिल्या षटकात फक्त आणि फक्त त्याने धावा खर्च केल्या. जवळपास जर पाहिलं तर 1 आणि 1 त्याने विकेट मैदानाच्या आतमध्ये मिळवून दिली गेली. जे ट्रेडमार्क गोलंदाज आहेत त्याने आज जर पाहिलं तर या पॉवर प्लेच्या षटकामध्ये दमदार कामगिरी मैदानाच्या आतमध्ये केली गेली. आता मात्र जर पाहिलं तर दुसरं, तिसरं, चौथं षटक तुमच्याकडे जर पाहिलं तर बॅटिंग पॉवर प्ले असेल. या षटकामध्ये जर तुम्ही बॅटिंग पॉवर प्ले घेतला तर तेवढीच चांगली बॅटिंग तुमची मैदानाच्या आतमध्ये होणं अपेक्षित राहील. KB11 मिररोड संघ देखील एक बलाढ्य संघ आहे, आणि या मैदानावरती कित्येक वेळा त्यांनी किताब देखील जिंकलेत. आणि आज मात्र मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर थोडंसं डगमगलेला आहे, परंतु सातपाटी टीम आज सांगते या भाईंदर परिसरामध्ये आल्यानंतर आम्हाला देखील फार खेळण्यासाठी मजा येते. जबरदस्त कामगिरी. यावेळेला जर पाहिलं तर सुंदर फटका पाहायला मिळतोय. बॅटचा ब्लेड शेवटच्या क्षणी ओपन केल्या, सरळ चेंडू निघून जाईल सीमारेषे पार. 4 धावांकरिता युनिटी कप चौकार. थँक्यू डीजे. वेलकम बॅक. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण पाहतायत
युनिटी कप 2024 एक अतिशय सुंदर क्रीडा स्पर्धा आपण पाहतायत आणि या ठिकाणी कमबॅक केलंय मीरा रोडच्या टीमनं. शेवटच्याने बॅटचं ब्लेड शेवटच्याने ओपन केलं आणि पाहता पाहता चेंडू निघून जातोय चौकाराकरता. यावेळेला स्लाइस केल्या, जबरदस्त फटका पाहायला मिळाला. बॅक टू बॅक 2 इन रो, हा देखील चौकार. जबरदस्त जबरदस्त आपण पाहिले 2 चेंडूवरती 2 षटकार ज्याप्रमाणे उल्लेख केला गेला तो म्हणजेच मिरर टीमचा की या मैदानावर त्याने कित्येक वेळा अगदी जर पाहिले तर विजेतापद पटकवले आणि त्यानंतर जर पाहिले तर त्यांचा कमबॅक अफलातून. धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचेल या चौकाराच्या माध्यमातून. धावफटकावरती 9. षटक क्रमांक आपण दुसऱ्यामध्ये पाहत आहेत ते गोलंदाज आहेत. अगदी जर पाहिलं तर वैभव यांना आपण पाहत आहेत. ओव्हर दी विकेटने स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला गेला, अपील त्या ठिकाणी केली गेली, परंतु यावेळेला काय घडलं जाईल पाहणं महत्त्वाचं राहील. डायरेक्ट हिट जर झाला तर असता तर इथून टीम सातपाडी संघाला आणखीन एक विकेट प्राप्त झाला असता, परंतु पाहता पाहता फेकी वाईडीच झाली आणि त्याचं प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. ऑन दी क्रीज फलंदाज पोहोचलेत आणि मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर डॉट बॉलची सांगता केली जाते. जर राईट एक अगदी जर पाहिलं तर उजव्या हाताने जर धावा येत आहेत तर डावकुऱ्या शैलीने कुठल्याही प्रकारचे फटके येणं महत्त्वाचं नसेल मिरर टीमला, कारण की धावा येणं फार महत्त्वाचं राहिले आहेत, कारण की पहिल्या षटकात धावा कमी आल्यात. समोर जाऊन खेळण्याचा प्रयत्न, डान्सिंग डाऊन दी ट्रॅक. 2 क्षेत्ररक्षक आहेत परंतु शेवटच्यानी बॉल स्टॉप केलाय. पाहता पाहता जर पाहिलं तर बॉल अडवला जाईल, फेकी होईल आणि मैदानाच्या आतमध्ये 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. काय रनिंग बिटवीन विकेट. अभिषेकचं मी कौतुक करेन, ज्याप्रमाणे जर पाहिलं तर अभिषेकने आतापर्यंत जर पाहिलं तर चेंडू खेळलेत मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर 7 चेंडूमध्ये आता धावा त्याने बनवल्या. जबरदस्त कामगिरी त्याने मैदानाच्या आतमध्ये केली. 11 धावा वैयक्तिक त्याने बनवल्या आहेत आणि संघाची टोटल जर पाहिली तर जाऊन पोहोचेल 11च्या घरामध्ये. म्हणजेच काय तर या संपूर्ण जर पाहिलं तर डावामध्ये अगदी जर पाहिलं तर अभिषेकच्या धावा आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या षटकात 1 धाव जरूर आली गेली, परंतु जबरदस्त कामगिरी अभिषेकची देखील राहिली आहे. पुढचा बॉल गोलंदाज तयार. ओहो, स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला गेला. यावेळेला जर पाहिलं तर LBW पायचिकच्या स्वरूपात फलंदाज बाद. OUT दुसरा धक्का टीम KB11 मिरर रोड टीमला. सन्माननीय मोतीलाल शाह साहेब यांचं आगमन झालेलं आहे, ज्यांनी पुरस्कृत केलं. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. सन्माननीय मोतीलाल शाह साहेब MS11 नेहमी झाईला ते प्रमोट करतात, पण डहाणूमधल्या सर्व संघांना त्यांनी प्रमोट करण्याचा विडा उचललेला आहे आणि सातपाटी एक चांगला संघ आहे. सातपाटी गावामध्ये जेव्हा स्पर्धा असतात तेव्हा खरं तर त्या हिऱ्यांना आपण बघतो. सातपाटीच्या गावामध्ये जेव्हा प्रीमियर लीग असते तेव्हा आपण वेगवेगळ्या संघांमध्ये वेगवेगळे खेळाडू म्हणजे खेळाडू शोधावे लागतात, म्हणजे कोणाला निवडायचं नक्की. इतके जास्त खेळाडू सातपाटी गावामध्ये आहेत असं आम्हाला ऐकायला मिळालेलं आहे. आज तो खेळ आपण पाहतोय. तर एका बाजूनं MS11 सातपाटीचे प्रणेते पुरस्कर्ते या स्पर्धेमध्ये मोतीलाल शाह साहेबांचं आम्ही करतोय मनपूर्वक स्वागत. थँक्यू. 2 विकेट गेलेत. टीमची टोटल जर पाहिले तर जाऊन पोहोचली आहे 11च्या घरामध्ये. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत. अगदी जर पाहिलं तर अँड्र्यू मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत. सन्मानजनक स्ट्रोक खेळलाय. सिंगल कंप्लीट त्या ठिकाणी होईल. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत, परंतु पाहता पाहता थोडंसं फंबल झालंय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आणि मैदानाच्या आतमध्ये सिंगलला डबल मध्ये या ठिकाणी कन्वर्ट केलंय. या दुहेरीच्या माध्यमातून टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 13च्या घरामध्ये आणि षटक क्रमांक 2चा खेळ मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झाला. पहा 13 धावा धावफटकावरती चांगल्या स्थितीमध्ये मैदानाच्या आतमध्ये KB11 मिररची टीम पाहतो आपण, परंतु येणारे 3 षटकं फार महत्त्वाचे राहतील आणि 3 षटकामध्ये किती धावा येतील हे पाहण्याअगोदर तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा, ऐकत राहा. युनिटी कप 2024 या डीजेच्या माध्यमातून एक सुंदर असं संगीत.
ओ सारी नाइट पे शर्मी की हाइट, ओ सारी नाइट थँक्यू डीजे. शर्मी की 3 मध्ये आलेत. अगदी जर पाहिलं तर ज्याने पहिलं षटक हाताळलं गेलं, एक ट्रेड बार गोलंदाज या टीमचे आपल्याला पाहायला मिळतं मिस्टर अवधूत, ज्याने पहिल्या षटकामध्ये एक विकेट प्राप्त करून दिली. तिथून जर पाहिलं तर एक धाव फक्त आणि फक्त खर्च केली गेली. म्हणजेच काय तर पहिल्या षटकावरती अगदी जर पाहिलं तर सातपाटी टीमने वर्चस्व राहिलं होतं, परंतु त्यानंतर षटकात थोडंसं धावा जास्त आल्या, परंतु या षटकामध्ये किती धावा येतील पाहणं महत्वाचं राहील. बॅटची स्लाइस ओपन केले, यावेळेला सुंदर फटका पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला. भोलाची रनिंग बिटवीन द विकेट अप्रतिम पाहायला मिळते. फेकी या ठिकाणी चांगली झाली होती, परंतु एसटी रक्षकाच्या माध्यमातून झालेली चुकी. परंतु त्या ठिकाणी जर पाहिलं तर भोला फार वेगाने धावले होते आणि त्याच कारणाचं जर पाहिलं तर ज्या ठिकाणी 3च धाव होत्या त्या ठिकाणी 2 धावा येताना दिसत आहेत. आणि या 2 धावणे संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचेल, ती म्हणजे 15च्या घरामध्ये. स्थिती चांगली आहे. टीम जर पाहिली तर KB11 मीरा रोड या संघाला इथून देखील वर्चस्वामध्ये गाजवायचं आहे या मैदानावरती. सेन्सिबल क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न भोलोच्या माध्यमातून केला जातोय, परंतु मैदानाच्या आतमध्ये फिंगर रोल केलेत. अगदी जर पाहिलं तर सातपाटी टीम आज जबरदस्त कामगिरी करतायत या पहिल्या मॅचमध्ये. भरपूर दूरचा पल्ला आणि तिथून जर पाहिलं तर पहिली मॅच खेळण्यासाठी कमी वेळा आपण लांब लांबवरून संघ पाहतोय, परंतु सातपाटी संघ उपस्थित झालाय. त्यांचा देखील आभार या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करतो आम्ही. स्विच हिट करायचा प्रयत्न, एक आगळा वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला गेला, परंतु या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर डॉट बॉलची सांगता केली जाते. फलंदाजाला रीड करून मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी केली जाते. अगदी जर पाहिले तर अवधूतच्या माध्यमातून एक जबरदस्त गोलंदाज आहेत. आतापर्यंत त्याने त्याची किमया मैदानाच्या आतमध्ये साध्य केले. बॉल फेकून झाले षटक क्रमांक 3ऱ्या दिल, ते म्हणजेच 2 आणि संघाची धावसंख्या धावफटकावरती 15 धावा या लगावल्या गेल्यात. आजच्या दिवसात देखील या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून 8 टीम्स आपण पाहणार आहात. एक सिस्टमॅटिक मॅनेजमेंट म्हणून या संपूर्ण युनिटी कपला ओळख ही सातत्याने राहिली आहे. ओव्हर दी विकेटने यावेळेला जर पाहिलं तर मोठे फटके खेळण्याची कुठलीही या ठिकाणी संधी दिली जात नाही गोलंदाजीच्या माध्यमातून. ज्याप्रमाणे मैदानाच्या आतमध्ये अवधूत गोलंदाजी करतायत, अफलातून गोलंदाजी, जबरदस्त अचूक टप्पा भेदक मारा हे मैदानाच्या आतमध्ये दर्शवून दिले. ते म्हणजेच मिस्टर अवधूतने षटक क्रमांक आतामध्ये 3रा आपण पाहतोय आणि आतापर्यंत जर पाहिलं तर वर्चस्व राहिले सातपाटी टीमचं. जरूर दुसऱ्या षटकात धावा गेल्या आहेत, परंतु तिसऱ्या षटकात कमबॅक केले. यावेळेला जर पाहिलं तर सुंदर फटका पाहायला मिळतोय. पाहता पाहता चेंडू निघून जातोय. एक सिंगल कंप्लीट केली गेली. डीप विकेटला फिल्डिंग खराब झाले, त्याचा प्रत्युत्तर मिळाले मैदानाच्या आतमध्ये 2 धावांचा. चांगली रनिंग बिटवीन ते विकेट पाहायला मिळाली. अगदी जर पाहिलं तर चेंडूला पहिल्या शेवटच्या क्षणापर्यंत बॉल कुठे निघून चालला आणि पाहता पाहता त्या ठिकाणी फिल्डरच्या माध्यमातून मिस्टेक झाली. थोडंसं चुकीचं क्षेत्ररक्षण गचाड क्षेत्ररक्षक झालं आणि 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट केल्यात. या 2 धावामुळे संघाची धावसंख्या धावफटकावरती 18 धावा या धावफटकावरती लगावल्या गेल्यात. म्हणजेच काय तर इथून देखील जर पाहिलं तर तुमच्याकडे 14 चेंडू असतील आणि जास्तीत जास्त धावा बनवणं महत्वाचं राहील. सेन्सिबल क्रिकेट यावेळेला जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक आहे. शेवटच्या क्षणी बॉलला स्टॉप केले, बॉलला अडवले गेले आणि मैदानाच्या आतमध्ये पाहता पाहता 1 धाव त्या ठिकाणी कंप्लीट केले. अशा रीतीने जर पाहिलं तर अगदी जर पाहिलं तर संघाची धावसंख्या धावफटकावरती 19 झाले. अजून देखील एक चेंडू मैदानाच्या आतमध्ये पडणं बाकी असेल, कारण की 5 चेंडू फेकून झालेत. लक्षात ठेवा 5च चेंडू फेकून झालेत. पंच पहिल्या चेंडूवरती 2 धावा, त्यानंतर डॉट बॉल. पंच या संपूर्ण षटकामध्ये 2 बॉल डॉट झालेत का? यस यस, दिलगिरी व्यक्त करतो या स्कोरच्या माध्यमात. त्या ठिकाणी जरूर चुकी झाली गेली. धावसंख्या धावफटकावरती 19. पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये करा. पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये आपण करणार आहोत. 3 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. KB11 टीम प्रथमतः बॅटिंग करत असताना सुरुवात त्यांनी अप्रतिम केली. आता मात्र 19 धावा धावफटकावरती येणारे 2 षटक असतील. 12 चेंडूमध्ये किती धावा करतील हे पाहण्या अगोदर तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा, ऐकत राहा युनिटी कप 2024.
मध्ये आता चर्चा केली असेल 12 किती बनवायचे आहेत आता हीच अपेक्षा घेऊन मैदानाच्या आतमध्ये 2 बॅटर आहेत. एका बाजूला बॅटर पाहायला मिळत आहेत ते म्हणजे भोला, ज्याने आतापर्यंत जर पाहिलं तर 6 चेंडू खेळलेत फक्त आणि फक्त 3 धावा त्याने बनवल्यात. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर अँड्र्यू आपल्याला पाहायला मिळतात ज्याने 3 चेंडूवर 5 धावा केल्यात. आणि मैदानाच्या आतमध्ये पंचांचा इशारा आलाय, बॅटिंग पॉवर प्ले घेण्यात आलाय. अगदी जर पाहिलं तर हे षटक फार महत्वाचं राहील. या षटकामध्ये धावा किती खर्च केल्या जातील पाहणं महत्वाचं राहील. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर किती धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न केला जाईल हे देखील पाहणं महत्वाचं राहील. महत्वाची मॅच आजच्या या दुसऱ्या दिवसातील पहिली मॅच KB11 विपक्षात जर पाहिलं तर MS11 सातपाडी या 2 टीमच्या माध्यमातून आपण पाहत आहेत. बॅटिंग पॉवर प्ले मैदानाच्या आतमध्ये घेतला आहे. या स्पर्धेची खासियत हीच राहिली आहे. पहिला बॉल ओव्हर दी विकेटने बॉलर तयार झालेत. रनअप तर चांगला पाहायला मिळतोय, पेस देखील तितकाच तेज तर्रार पाहायला मिळतोय आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. आज जर पाहिलं तर सातपाटी संघ काय कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय. प्रत्येकाला आवडणारी, प्रत्येकाला प्रभावित करणारी गोलंदाजी आज तो मैदानाच्या आतमध्ये करतोय. परंतु जर पाहिलं तर KB11 मिरारो टीम या मॅच मध्ये जर पाहिलं तर वर्चस्व राहायचं असेल मालिकेमध्ये तर चांगल्या धावा तुम्हाला करावं लागतील. ओहो, यावेळेला काय चेंडू होता, जबरदस्त अचूक टप्पा पाहायला मिळाला. जवळपास जर पाहिलं तर काय लाईन होती आणि तिथून जर पाहिलं तर काय जबरदस्त गोलंदाजी करतायत मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक आपल्याला 4 मध्ये पाहायला मिळत आहेत. मिस्टर वीरू आज जर पाहिलं तर वीरू देखील चांगली गोलंदाजी करतायत. परंतु KB11 मिरर टीमच्या अगदी जर पाहिलं तर फलंदाज आपल्याला भोला पाहायला मिळतात. स्ट्राईक एंडवरती फुलटॉस होता, ऑन साईडला सुंदर फटका सजवला गेलाय. जरूर बॉल चालला लॉंगॉनला, फिल्डर आहेत त्या ठिकाणी. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. आणि यावेळेला जर पाहिलं तर पंचांचं बोट आकाशामध्ये. आणि यावेळेला जर पाहिलं तर आणखीन एक धक्का KB11 मिरारो टीमला आणि भोला यांना परतावं लागेल. थँक्यू. लक्षात ठेवा, एखादा तुमचा खेळाडू आउट झाला तर लगेच नवीन खेळाडू तुमच्या मैदानाच्या आतमध्ये जाणं महत्त्वाचं राहील. कारण की जो आयोजकांनी शेड्यूल आखला आहे आजच्या संपूर्ण दिवसाचा किंवा 3 दिवसाचा, तो अगदी जर पाहिलं तर व्यवस्थितरित्या कंप्लीट व्हावा हीच अपेक्षा आम्ही प्रत्येकजण करतोय. आणि ज्यावेळेला एक अगदी जर पाहिलं तर तुमचा एक फलंदाज आउट होतो लगेच मैदानाच्या आतमध्ये दुसरा फलंदाज एंटर होणं फार महत्त्वाची बाब राहील. KB11 मिरर या टीमला एक महत्त्वाची सूचना आम्ही मैदानाच्या आतमध्ये करतोय. या ठिकाणी जर पाहिलं तर अगदी संघाची धावसंख्या धावफटक्यावर जाऊन पोहोचेल ते म्हणजे 20च्या घरामध्ये षटक क्रमांक आपण 4 पाहतोय. आणि वीरूने मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत जर पाहिलं तर 3 चेंडू जे हाताळले आहेत ते अप्रतिम आतापर्यंत पाहायला मिळत आहे. वीरूची देखील चांगली गोलंदाजी. सातपदी टीममध्ये जास्तीत जास्त यंग टॅलेंट आहेत. अंडर 25 हे संपूर्ण खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहे. जास्तीत जास्त जर पाहिलं तर यांना अनुभव आहे आणि अनुभव का भंडार म्हणून सातत्याने या टीमला आपण पाहतोय. आणि आज जर पाहिलं तर जबरदस्त कामगिरी केली. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत, मिस्टर मयूरू. ओहो, यावेळेला जर पाहिलं तर जबरदस्त लाईन होती आणि यावेळेला विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल, एका फलंदाजाला परतावं लागेल. आणि आता मात्र जर पाहिलं तर फलंदाज अँड्र्यू बॅक टू दी डगआउट. आणखीन एक धक्का KB11 मिरवड या टीमला धावसंख्या 20 असताना. थँक्यू डुझे. विकेट्स वर विकेट मैदानाच्या आतमध्ये जाताना दिसतात. KB11 मिरर हा संघ अडचणीमध्ये सापडला गेलाय. परंतु अगदी जर पाहिलं तर सातपाटी संघाची गोलंदाजी अफलातून आतापर्यंत आपण पाहतायत. बॉलर तयार होतील. षटकातील पुढचा बॉल स्ट्राईकला बॅटर देखील सज्ज झालेत.
पेस सरळ बॉल होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला, डीप मिड विकेटला बॉल निघून चाललाय, क्षेत्ररक्षक आलेत पुढे सरसावलेत, बॉलला वन बाउन्स कॅरी करत असताना फक्त आणि फक्त एक सिंगल प्राप्त केली जाईल. काय गोलंदाजी झाले वीरूने जर पाहिलं तर दमखम दाखवल्या संपूर्ण स्पर्धेमध्ये. त्यानंतर जर पाहिलं तर अवधूतची आपण गोलंदाजी पाहिली आपण, त्यानंतर जर पाहिलं तर वैभवचं षटक क्रमांक दुसरा आपण पाहिलं. अवधूत 2 षटकं आदळली गेली, पहिल्या षटकात अवधूतने 1 धाव खर्च केली, तिसऱ्या षटकात अवधूतने जर पाहिलं तर कमबॅक करून दिलं गेलं, परंतु दुसऱ्या षटकात धावा खर्च केल्या गेल्या. परंतु त्यानंतरच्या चौथ्या षटकामध्ये मिस्टर वीरू मॅड इन फॉर्म, फुलटॉस होता, बॉल मिस केला परंतु बॉल मागे चाललाय आणि हा बॉल जर पाहिलं तर डॉटच्या माध्यमातून वीरूची व्हेरिएशन जर पाहिलं तर अफलातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रत्येक बॉलवरती काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न वीरूच्या माध्यमातून करण्यात आला आणि 4 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर KB 11 प्रथमतः बॅटिंग करत असताना या टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 4 गडी बाद 21च्या घरामध्ये. आता मात्र बॅटिंग पॉवर प्ले षटक देखील कंप्लीट झालंय. आता शेवटचं षटक अंतिम बाकी असेल. या अंतिम शेवटच्या षटकात किती धावा येतील हे पाहण्याअगोदर तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा युनिटी कप 2024. वेलकम बॅक, सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. डिका स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून आपण संपूर्ण यूट्यूब थेट प्रक्षेपण यांच्या माध्यमातून आपण पाहत आहेत युनिटी कपचं. अगदी जर पाहिलं तर मीराबाईंदर परिसरातील एक सुंदर क्रीडा स्पर्धा. चला यायचं आहे फिरोज 11 मालाड विपक्षात जर पाहिलं तर टीम रॉयल मराठा वन साईड. चला दोन्ही टीम्सला विनंती करतोय टॉस करीता या. अगदी जर पाहिलं तर इनिंग ब्रेकमध्ये आपल्याला टॉस करायचा आहे, याची दखल तर तुम्ही देखील घ्या. फिरोज 11 मालाड विपक्षात टीम जर पाहिली तर रॉयल मराठा वन साईड या 2 टीमच्या माध्यमातून या पुढची आपण लढत आपण पाहणार आहात. षटक क्रमांक 5 मध्ये आपण बघतायत मिस्टर अमृत आलेत. पहिला बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला, अमृत आहे त्या ठिकाणी परंतु त्या ठिकाणी झेल ड्रॉप झाले. अमृतने प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये जरूर केले गेले परंतु या ठिकाणी जर पाहिलं तर झेल ड्रॉप झाले. नाराज असतील कारण की ज्याप्रमाणे जर पाहिलं तर आपल्या 3 गोलंदाजांच्या माध्यमातून जी 4 षटकं हाताळण्यात आलेत ती मात्र अफलातून. आणि आता मात्र षटक क्रमांक 5वं माझ्याकडून किती चांगलं होईल हे मैदानाच्या आतमध्ये अमृत पाहत आहेत. परंतु दुसऱ्या बाजूला KB 11 मिरर टीम देखील सांगते आज आम्ही या मैदानावरती खेळण्यासाठी आलोय आणि आज ही मालिकामध्ये आम्हाला राहायचं असेल, या स्पर्धेमध्ये राहायचं असेल तर चांगली फलंदाजी आम्हाला इथून करावी लागेल. कारण की धावसंख्या फक्त आणि फक्त आपल्याला 22 पाहायला मिळते. 22वा अगदी जर पाहिलं तर जलद क्रिकेटमध्ये फार कमी मानल्या जातील. कारण की ज्याप्रमाणे जर पाहिलं तर आताचं आधुनिक क्रिकेट फार मोठ्या प्रमाणावरती वाढले गेले. फटका फसला, बॅटची लिडिंग आहे आणि त्या ठिकाणी एसटी रक्षकाने टिपला अचूक झेल. आणखीन एक धक्का KB 11 मीरा रोड. रानी मेरे साथ माल को फूक ले, थामू तेरी कमर धुएं के काय गुड आहे सांसों से मैदानाच्या आतमध्ये सूर्या खेळण्यासाठी जातोय. आता सूर्याला अगदी जर पाहिलं तर सूर्यासारखा चमकावं लागेल त्या टीमसाठी. ज्याप्रमाणे जर पाहिलं तर संघ अडचणीत आहे कारण की आता मात्र 5व्या षटकाला प्रारंभ झाला आहे. आतापर्यंत जर पाहिलं तर पहिल्या बॉलवरती एक सिंगल खर्च केली गेली आणि त्यानंतर जर पाहिलं तर लिडिंग एज आणि तिथून विकेट. धावसंख्या धावफटकावरती 22, शेवटचे 4 चेंडू पहिल्या डावात. त्याला आम्ही विनंती करतोय फिरोज 11 मालाड विपक्षात रॉयल मराठा वन साईड टीमचे कॅप्टन येऊ द्या प्लीज. ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न केला गेला, पहिल्या चेंडूवरती उडवण्याचा प्रयत्न केला गेला परंतु या ठिकाणी सूर्या एक सिंगल पहिल्या चेंडूवरती कंप्लीट करतायत. शेवटचे 3 अंतिम बॉल शिल्लक असतील आणि इथून जर पाहिलं तर 3 बॉलमध्ये 2 मोठे फटके येणं फार महत्त्वाचे राहील गोष्ट अर्थातच जर पाहिलं तर मिरर टीमसाठी. परंतु सातपाटी टीम एकच विचार करते या 3 बॉलमध्ये आम्हाला 2 ते 3च धावा खर्च करायचे आहेत आणि अगदी जी धावसंख्या आहे 23 त्याला आम्ही 30च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करणार आहोत. परंतु मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज तयार झाले, स्ट्रायकिंगला बॅटर देखील. ओहो यावेळेला जर पाहिलं तर जबरदस्त फ्लाईट दिली बॉलला
आणि अगदी जर पाहिलं तर लोअर फुलटॉस पद्धतीचा बॉल होता, घुटना जरूर टेकवला होता, परंतु मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर चांगली लाईन पाहायला मिळाली गोलंदाजाच्या माध्यमातून. षटक क्रमांक 4 मध्ये अमृत आता मात्र जबरदस्त गोलही करतायत. शेवटचे 2 बॉल अंतिम शिल्लक असतील या पहिल्या डावातील. पहिल्या डावात थोडंसं कामगिरी खराब राहिली, ती म्हणजेच अगदी KB11 मिरवरा टीमची. ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न केला गेला आहे, परंतु मिस टायमिंग पाहायला मिळतोय आणि चेंडू नोमा स्लॅन्ड मध्ये ट्रॅव्हल होईल आणि पाहता पाहता फिल्डर येतील आणि 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. मोठे फटके खेळले जात आहेत, परंतु आता मात्र जर पाहिलं तर शेवट गोड करावा लागेल तुम्हाला. मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या 2च्या माध्यमातून जाऊन पोहोचेल, ती म्हणजे 25च्या घरामध्ये चेंडू फेकून झालेत 5. आता मात्र जर पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये इथून देखील शिल्लक असेल. 1 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असेल आणि तिथून जर पाहिलं तर एका बॉलमध्ये किती धावा येतील. ऑन साईडला सुंदर बॉटमॅनचा वापर केला जातोय, बॉलला पाठवले ते म्हणजेच डीप विकेटला एक सिंगल कंप्लीट केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय, बॅकअप होतो त्या ठिकाणी आणि यावेळेला जर पाहिलं तर रनिंग बीटमध्ये विकेट अप्रतिम पाहायला मिळाली. 2 धावा तर कंप्लीट केल्या गेल्यात. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये चालवला जातोय आणि तिसरी धाव घेताना KB11 मिरवरा टीमला आणखीन एक धक्का. पहिल्या डावाचा खेळ कंप्लीट झालाय. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर आता मात्र जर पाहिलं तर मिरवरा टीमची धावसंख्या 27 आणि 28 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये असेल. 27 धावा धावफटकावरती लगावल्या गेल्यात, 28 धावांचं मैदानाच्या आतमध्ये लक्ष असेल. तर आम्ही विनंती करतोय फिरोज 11 मालाड विपक्षात जर टीम जर पाहिली तर रॉयल मराठा वन साईड दोन्ही टीमचे कॅप्टन जर आला असाल तर त्या ठिकाणी आपण टॉस्को बॉक्समध्ये प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण जॉईंट होणार आहोत, याची देखील दखलता घ्या. पहिल्या डावाचा आढावा जर घेतला तर पहिल्या डावामध्ये अगदी जर पाहिलं तर मनीष थोडेसे नाराज झाले. पहिल्याच बॉलवरती त्यांची विकेट मिळाली. त्यानंतर बोलाने जबरदस्त कामगिरी करत असताना सिंगल डबलला प्राधान्य दिलं. त्यानंतर जर पाहिलं तर अँड्र्यू ज्याच्या बॅटमधून जवळपास जर पाहिलं तर चांगला धावा आला. सिंगल डबलच्या माध्यमातून मयूरची देखील खेळ अप्रतिम राहिली. त्यानंतर रोहित आऊट झाले. त्यानंतर सूर्य आले. पहिल्या बॉलवरती सूर्याने एक सिंगल जरूर केली गेली, परंतु सातपादी टीमचं कौतुक करेन मी. आज जर पाहिलं तर अवधूतचे ते 2 षटका आपण पाहिली, जबरदस्त कामगिरी. वैभवच्या षटकामध्ये थोडंसं धावा खर्च केल्या गेल्या, परंतु वैभवने विकेट मिळवून दिली. 2 षटकामध्ये जर पाहिलं तर अवधूतने धावा कमी खर्च केला, त्याने देखील विकेट मिळवून दिले. आणि त्यानंतर जर पाहिलं तर वीरू या गोलंदाजाने देखील जर पाहिलं तर रनआउटच्या माध्यमातून 2 विकेट्स मिळवून दिल्या आहेत आणि अमृतने जर पाहिले तर 1 वैयक्तिक विकेट मिळवून दिले. हा होता पहिल्या डावाचा एनालिसिस. आपण आता मात्र जर पाहिलं तर या आवाज ऐकूया. याच मीरा भाईंदर परिसरातील व्हॉइस ऑफ सुप्रीमो ज्यांना म्हणून संबोधलं गेलंय, मनीषजी पाटील सर. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा युनिटी कप 2024.
थँक्यू. थँक्यू. तुषारजी सोनवणे यांचा आवाज आपण पहिल्या डावामध्ये ऐकलात. आपण पाहतोय युनिटी कप 2024 ही स्पर्धा. काल मीरा भाईंदर परिसरातील सर्व संघ आपण पाहिले. आज आपण मीरा भाईंदरच्या बाहेरील एक गाव एक संघ गटातील संघ खेळताना पाहणार आहोत. आमच्या सर्व पुरस्कर्त्यांचा मी आभार व्यक्त करतो. श्री कृणाल पुरोहित साहेब, कृणाल पुरोहित वेलफेअर फाउंडेशन, केपी ग्रुप यांच्या वतीनं सर्व प्राइजेस स्पॉन्सर झालेले आहेत. मिस्टर जिग्नेशजी पारे SSP 11 यांच्या वतीने टॉस बॉक्स आणि ट्रॉफी स्पॉन्सर झालेले आहेत. तर मिस्टर चेतनजी जैन वर्धमान मोबाईलची प्रणेते यांच्या वतीनं पाण्याची व्यवस्था आणि ज्यूसची व्यवस्था झालेली आहे. मिस्टर शॉनपूरकर GTS स्पोर्ट्स यांच्या वतीने मॅन ऑफ द सिरीजची बॅट स्पॉन्सर झालेले आहे. मिस्टर मेहबूब भाई कायनाथ स्पोर्ट्स यांच्या वतीने बेस्ट बॅटरसाठी बॅट उपलब्ध झालेले आहे. श्री धर्मेंद्र जैन चिलाउट डाईन यांच्या वतीनं स्नॅक्स आणि फूड पुरस्कृत झालेला आहे. त्यांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. चला, 2 बॅटर्स MS सातपाटी मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायचे आहे. जिंकण्यासाठी लक्ष ठेवलेलं आहे 28 धावांचं, 28 रन्स टू विन. आणि पाहूया या 28 धावांचा पाठला पद्धतीनं केला जाईल की 28 धावांना रोखलं जाईल का. वेगवेगळे विक्रम आपण पाहत आलेलो आहोत. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये म्हणा किंवा IPL मध्ये म्हणा. काल 262 चेस झाल्यात. म्हणजे आता मला असं वाटतंय की IPL मध्ये 20 ओव्हर फॉर्मॅट आहे की 50 ओव्हर फॉर्मॅट आहे. मी पण कधी कधी संभ्रमामध्ये असतो. मी नक्की पाहतोय काय धावा होत आहेत सुद्धा, धावा चेस सुद्धा होत आहेत. या सीझनमध्ये आपण जर पाहिलं तर 250 पार हा पल्ला IPL मध्ये आपण पाहतो बॅटर्सच्या वतीनं. सन्माननीय अरविंदजी जैन यांचं मनपूर्वक स्वागत आम्ही व्यासपीठावर करतोय. दरवर्षीप्रमाणे त्यांची भेट देखील महत्त्वाची राहिलेली आहे. तर 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये पोहोचत आहेत MS 11 सातपाटी या संघाकडून. भावेश आणि श्रेयस हे 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये पोहोचतील. जर सातपाटी गावाचा आपण उल्लेख करतोय, सातपाटी गावामध्ये एकूण 50 संघ खेळतात, 50हून जास्त संघ खेळतात, 64 संघ खेळतात. आणि म्हणून मी तो उल्लेख केला की खेळाडू कुठले निवडायचे जेव्हा आपण सातपाटीच्या बाहेर, पालघरच्या बाहेर खेळण्यासाठी जातो. आणि त्यापैकी जर 2 संघ आपण पाहिले सातपाटी गावाचे, 2 संघ पालघरच्या बाहेर प्रामुख्याने खेळत असतात. मला असं वाटते ती संख्या येणाऱ्या काळामध्ये वाढेल. तर आता आपण 2 बॅटर्सला पाहतोय, भावेश आणि श्रेयस. 28 धावांचा पाठलाग करणार. KB 11 गेल्या 2 वर्षांपासून चांगलीच प्रगती एक गाव एक संघ या फॉर्मॅटमध्ये KB 11 या संघातील खेळाडूंनी खेळलेले आहे. आणि आज थोडा अभ्यास कमी पडला. खरं तर दोन्ही संघांना एकमेकांचा आढावा नव्हता, एकमेकांचा अभ्यास नव्हता. पण तुमचा नैसर्गिक खेळ तुमची प्रतिभा लपवू शकत नाही. आणि तीच प्रतिभा सातपाटी संघातील गोलंदाजांची पाहायला मिळाली. प्रत्येक गोलंदाजाने उल्लेखनीय कामगिरी केली. पहिले षटक अवधूतचं पाहायला मिळालं, ज्यांनी 1 विकेट घेत असताना फक्त 1 धाव खर्च केली. म्हणजे सुरुवात MS 11 सातपाटी या संघाची पॉवर प्लेमध्ये गोलंदाजीच्या माध्यमातून चांगली झाली. त्यानंतर वैभव आले. वैभवने एकूण 12 धावा खर्च केला. वाटलं होतं की KB 11 कडून एक चांगली सुरुवात आता पाहायला मिळू शकेल. पण त्यानंतर पुन्हा एकदा अवधूत आले. अवधूतने 6 धावा खर्च केला. त्यानंतर वीरू आले, जे टाई पॅकर्समधून देखील व्यावसायिक क्रिकेट खेळतात. त्यांच्या वतीने 2 धावा खर्च झाल्या. नंतर अमृत आले शेवटच्या षटकामध्ये आणि अमृतने सुद्धा इकॉनॉमिकल षटक हाताळताना 5 धावा खर्च केल्या. तर ओव्हरऑल गोलंदाजांनी चांगली वचक पहिल्या डावावर ठेवली आणि म्हणूनच एक चांगली स्थिती आपण म्हणू शकतोय धावा चेस करण्यासाठी. पण पाहूया पहिल्या 2 षटकांमध्ये KB 11 मीरा रोड या संघाकडून प्रतिउत्तर कसं मिळते. कारण पहिल्या डावामध्ये काय झालंय त्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करत असताना आपल्या वतीनं दुसऱ्या डावामध्ये कसा प्रतिकार करायला हवा तो अभ्यास तुमच्याकडे असायला हवा. आणि तोच दाखवण्यासाठी गोलंदाजी मार्कवर पहिल्या क्रमांकाचं षटक हाताळण्यासाठी येत आहेत अँड्र्यू. एक अधोरेखित नाव राहिलेलं आहे मीरा भाईंदर क्रिकेटचं. कित्येक हॅट्रिक्स त्यांच्या नावावर आहेत गोलंदाजी करताना. अवे फ्रॉम द बॉडी, अवे फ्रॉम द वाईड लाईन. पहिलाच बॉल येतोय वाईड आणि अवांतरच्या स्वरूपात सुरुवात होते दुसऱ्या डावेची. 1 धावफलकावर आहे. जिंकण्यासाठी आता 27 धावांचं लक्ष्य आहे. खरं तर फलंदाजाला चेंडूपासून दूर ठेवण्याचा कयास चांगला होता गोलंदाज अँड्र्यूचा, पण नियंत्रण थोडं चुकलं लाईनवरचं आणि म्हणूनच अवांतरच्या स्वरूपातली 1 धाव मिळाली. यावेळेस इनसाइड आउट, अवे फ्रॉम द बॉडी, डीप कव्हरला टार्गेट करत असताना टिपिकल पॉवर प्ले स्ट्रोक. 1 बाउन्स घेऊन बॉल सीमारेषा पार. मिळतील या 4 चौकार.
पॉवर प्लेच्या षटकामध्ये खेळण्यासाठी पूर्वनियोजन खूप महत्त्वाचं असतं आणि पाहिलं होतं फलंदाज भावेशने की सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षक नाही आहे ऑफ साईडला आणि त्याचमुळे थोडासा इम्प्रोवाइज शॉर्ट ऑफ गुडलाईन बॉल होता. ऑफस्टम्पच्या हलकासा बाहेरचा बॉलिंग पाथ, बॅट स्विंग चांगला होता, अप टू डेट टायमिंग त्याने जुळवलं आणि पहिल्याच चेंडूवर तो चौकार वसूल केला. एकूण 5 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत टीम MS11 सातपाटी संघाच्या. हो यावेळेस बघा एक्स्ट्रा कव्हरला, या अगोदर कव्हरला आणि त्यानंतर एक्स्ट्रा एफर्ट लावताना एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह बॅक टू बॅक 2 भावेश चांगला स्ट्रायकर आहे आणि तो का त्याची प्रचिती तो मैदानाच्या आतमध्ये देतोय. कॉपीबुक स्टाईल बॅटिंगवर तो खूप चांगल्या पद्धतीने लक्ष केंद्रित करतोय आणि म्हणूनच त्यांच्या वतीनं ते 2 अप्रतिम चौकार आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. धावसंख्या पोहोचते 9 या आकड्यावर. बॉलर तयार. अँड्र्यू फुल टॉस ऑन साईडला आडव्या बॅटने खेळले, क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेटला, फुल टॉस मिस करतोय. ऑपॉर्च्युनिटी होती, धाव घेण्याचा प्रयत्न होत नाहीये, येतो हा डॉट बॉल. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 9 या आकड्यावर. 9 रन्स ऑन बोर्ड. जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे ती म्हणजेच 19 धावांची. काय जबरदस्त फटकेबाजी खरं तर भावेशी पाहायला मिळाले आणि धाव घेण्यासाठी तो घाई गडबड करत नाही, एन्जॉय करतोय त्याची बॅटिंग. अजूनही मोका आहे पॉवर प्लेच्या षटकामध्ये. जास्तीत जास्त धावा गोळा करण्याच्या ऑन साईडला पूल केले, क्षेत्ररक्षक मिड विकेटचा बॉलचा करतोय पाठलाग, बॉल कलेक्ट करेल तोपर्यंत सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलेला आहे. 2 धावांची होते पण धावसंख्या डबल डिजिटमध्ये पोहोचते 11 या आकड्यावर. 11 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. एक पॉझिटिव्ह स्टार्ट, फ्लाइंग स्टार्ट MS11 सातपाटी या संघाची पाहायला मिळते. खरं तुमचं कर्तृत्व तुमच्या कार्याची प्रचिती देत असते आणि भावेशचं कर्तृत्व मैदानाच्या आतमध्ये पॉवर प्लेच्या षटकाला कॅपिटलाइज करण्याचं आणि कॅपिटलाइज करतो. यावेळेस सरळ बॅटचा वापर केला, मिड ऑन द क्षेत्ररक्षक मागे सरकला, बॉलच्या खाली येतोय, जजमेंट घेतोय, कॅच ड्रॉप. फलंदाज अजून मैदानाच्या आतमध्ये खेळेल. एक संधी त्याला पुन्हा एकदा मिळालेली आहे भावेशला. या 2 धावा मिळतील. धावसंख्या पोहोचते 13 या आकड्यावर. अँड्र्यू ऑपॉर्च्युनिटी क्रिएट करतोय. खरं तर कठीण परिस्थिती आहे KB11ची, पण तरी देखील ते प्रयत्न दिसत आहेत अँड्रूचे गोलंदाजी करताना विकेटचा शोध घेण्याचे. फुटवर्क जुळलं नाही, येतोय हा डॉट बॉल. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटका समाप्तीनंतर 28 धावांचा पाठलाग करताना नाबाद 13 धावा धावफलकावर आहे. जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे 24 चेंडू 15 धावा. आपण या सर्व टी शर्ट ज्या पाहतोय त्या आपण DSK स्पोर्ट्स या फर्ममधून बनवलेल्या आहेत. नितेश पाटील हे त्याचे मालक आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने सर्व संघांच्या नावाच्या जर्सीज आपण उपलब्ध केलेल्या आहेत, सर्व संघांना वितरित केलेल्या आहेत आणि चांगलं फॅब्रिक वापरलं जाते ते आपण पाहतोय DSK स्पोर्ट्सच्या फर्मच्या वतीनं. तर आम्ही नितेश पाटील यांचं देखील आभार व्यक्त करतोय की आपण ही सेवा युनिटी कपला पुरवलेली आहेत. मनपूर्वक आभार. बॅटिंग पॉवर प्लेची निवड केलेली आहे. लगेचच मॅन्डेटरी बॅटिंग पॉवर प्ले नंतर लगेचच बॅटर्स पॉवर प्ले निवडलेला आहे आणि नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळणार आहे जयेश येत आहेत. खरं तर KB11 व क्रेझी बॉयजचे जवळपास सर्व खेळाडू, पण आता काही खेळाडू मला गेल्या वर्षी पाहायला मिळाले होते. आता थोडासा बदल झालेला आहे, थोडा बदल होणं अपेक्षित आहे कारण 2-3 वर्षांपासून मीरा भाईंदर प्रीमियर लीगच्या माध्यमातून वेगवेगळे खेळाडू पुढे येत आहेत आणि खरं तर पुढे यायला पाहिजे. जेव्हा आपण एका शहरामध्ये राहतो अशा वेळेला टर्फ क्रिकेट खेळण्याची संधी जास्त मिळते, पण टर्फ क्रिकेट खेळल्यानंतर सुद्धा ती मजा मिळत नाही असं मला वाटते जी मजा ओपन ग्राउंडमध्ये खेळण्याची मजा मिळते. त्याच मी आता जवळपास मीरा रोडमधून जे 7-8 टीम्स आलेल्या आहेत ज्या एक गाव एक संघ फॉर्मॅटमधून खेळत आहेत. संघांची संख्या का वाढते तर ग्रामीण क्रिकेट त्यांना खुणावते, आकर्षित करते. चला पुन्हा एकदा आपण कॉल देऊया. 2 संघ, दोन्ही संघांनी लगेच रिपोर्ट करायचा आहे. फिरोज 11 मालाड आणि रॉयल मराठा वन साइड. वी आर रनिंग आउट ऑफ टाइम. जर तुम्ही उशिरा आलात तर षटकं कमी मिळतील हे लक्षात घ्या. जी 5 षटकं आहेत
त्याऐवजी 4 षटकांचं क्रिकेट तुम्हाला खेळण्यास मिळेल. कारण आज कुठलीच ॲडजस्टमेंट होणार नाही, कारण एकूण आज 8 सामन्यांचं वेळापत्रक आहे. त्यासाठी आपण ती अगोदरच सूचना व्हॉट्सअपच्या माध्यमातून प्रत्येक संघाच्या कॅप्टनला दिलेली आहे. 1 धाव मिळते, धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 14 या आकड्यावर. सुरुवात दुसऱ्या षटकाची सिंगलने झालेली आहे. भावेशने खूप चांगल्या पद्धतीने जबाबदारी उचलली आतापर्यंत. पहिल्या षटकामध्ये तर तोच दिसून आला. श्रेयसला संधी मिळाली सेकंड ओव्हरमध्ये खेळण्याची, त्याच्या वतीनं 1 धाव मिळाली MS11 सातपाटीला. क्षेत्ररक्षणामध्ये हलकासा बदल रायटी बॅटरसाठी आपण पाहतोय. डीप पॉईंटला क्षेत्ररक्षक आहे. कव्हर, मिड ऑफ, मिड ऑन, स्क्वेअर लेग, शॉर्ट फाईन लेग, स्लीप. यावेळेस स्लीपच्या क्षेत्ररक्षकाला बीट करत बॉल मागे. बॉडी लँग्वेज निगेटिव्ह झालेली आहे. बॉल जाईल सीमारेषा पार. थर्ड मॅन क्लिअर करताना चौकार, 4 धावा. धावसंख्या पाहायला मिळते झालेली आहे 18 रन्स ऑन बोर्ड. राऊंड विकेट. यावेळेस पेस वाढवला. बघा हे बदल तुम्हाला करावेच लागतील, कारण एकंदरीत खेळपट्टीचा व्यवस्थित आढावा घेताना, खेळपट्टीची विड्थ ओळखताना तुमच्याकडे एक प्रॉपर जागा ओळखण्याचं तंत्र असायला हवं. पण या ठिकाणी गोलंदाजाला फलंदाजाने ओळखलं आणि बॉलला दिशा देताना पाठवलंय थेट लॉंग लेग सीमारेषा पार. मिळतील या धावा 4, चौकार. 22 धावा धावफलकावर आहेत आणि जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 6 धावांची. MS11 सातपाटी वेळेवर आलात त्याबद्दल तुमचा आभार, थँक्यू. पण स्पर्धा शुल्कामध्ये कुठलीच तुम्हाला ॲडजस्टमेंट मिळणार नाही. पण आवर्जून मी उल्लेख या गोष्टीचा करेन, जोक सपाट. बॉल सीमारेषेच्या बाहेर जाईल, नो चान्स फॉर द फिल्डर, चौकार येतोय. जेव्हा जेव्हा मोतीलाल शहा यांचा संघ खेळतो ना सचिनभाई, कुठलाही संघ ते घेऊन येतात, त्यांची हीच ताकीद असते संघाला की तुम्हाला त्या त्या वेळेत पोचायचं आहे जी वेळ आयोजकांनी दिलेली आहे. मी जवळपास 90% म्हणजे 100% त्यांचा रेट राहिलेला आहे. पालघरवरून येऊ द्या किंवा त्यांची दुसरी एक टीम येते जाईची, ती डहाणूची येते राईट, ती डहाणूवरून येते, ती सुद्धा वेळेत येते. म्हणजे कुठलंही मैदान असू द्या, भाईंदरचं असू द्या, बोरिवलीचं असू द्या, ठाण्याचं असू द्या, भिवंडीचं असू द्या, हे संघ वेळेवर येतात. तर ही दखल घेणं प्रत्येक संघाने खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला चांगलं क्रिकेट खेळायचं आहे तर वेळेवर उपस्थित राहणं अनिवार्य आहे. हो, जागा बनवली स्ट्रोकसाठी, क्षेत्ररक्षक आहेत अवेलेबल, थोडे दूर राहिले पॉईंटचे. 1 सिंगल मिळते, एका धावेची पण धावसंख्या पोचते 27 या आकड्यावर. स्कोर लेवल झालेला आहे. 2 षटकांचा खेळ संपला. आता आवश्यकता 18 चेंडू 1 धाव. 18 चेंडू 1 धावेची गरज. आवश्यकता 1 धावेची नवीन गोलंदाज मला पाहायला मिळणार आहेत. भोला ओव्हर द विकेटने आलेत. भोलाने अपॉर्च्युनिटी क्रिएट केली होती, पण ही 1 धाव मिळते आणि ही विजयाची 1 धाव पूर्ण होणार आहे. 1 धाव मिळते आणि अशा पद्धतीनं सामना जिंकलेला आहे. ओके, रन कंप्लीट करण्याच्या अगोदर बॉल सीमारेषेच्या बाहेर गेला म्हणजे या 4 धावा ॲड होतील आणि अशा पद्धतीनं सामना जिंकलेला आहे MS11 सातपाटी या संघाने. कॉंग्रॅच्युलेशन सातपाटी, चांगला विजय आपण नोंदवलेला आहे. KB11 हार्ड लक बट यू प्लेड वेल आणि येणाऱ्या सीझनमध्ये नक्कीच अजून चांगला खेळ मुख्यत्वे मला तुमच्याकडून अपेक्षित आहे. जितकं जास्त खेळणार तितका जास्त अनुभव मिळणार आणि स्पर्धात्मक क्रिकेट तुम्हाला जास्तीत जास्त प्रगल्भ बनवण्यासाठी सहकार्य करत असते. तर ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर जर्नी. आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी देणार आहोत. तर या ठिकाणी आपण
तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण गोलंदाजाला देणार आहोत. 2 षटकं ज्यांनी हाताळली अवधूत इकॉनॉमिकल बॉलर ठरतायत मॅन ऑफ द मॅच. आणि सन्माननीय दीपक कदम साहेबांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार अवधूतला देणार आहोत. SSP 11 प्रेझेंटेशन बॉक्समध्ये अवधूत ठरतायत मॅन ऑफ द मॅच. Hold on, check, test.